हैदराबादमधील जो 400 एकर जमीन आहे, त्या जमिनीवर जो जंगल पसरलेला आहे, तो जंगल कापण्यात येत आहे. हजारो पशुपक्षी बेघर झालेले आहेत आणि न जाणे कित्येक पशुपक्ष्यांचे जीव गेलेला आहे. पशुपक्षी विव्हाळत आहेत आणि ते विव्हाळणं खाली जाणार नाही. निसर्ग त्याचा भर जरूर भरून काढेल आणि निसर्ग जेव्हा प्रकोप पावतो तेव्हा माणसाला त्याचे गुणधर्म आणि अवगुण हे लक्षात येतात. जनतेने आपल्याला निवडून दिलं म्हणजे आपण जनतेचे किंवा जमिनीचे मालक झालेला आहोत असे समजण्यात येतात. आजकाल राजकीय पक्ष आणि नेते असे समजायला लागले आहे की आपल्याला जनतेने निवडून दिलेले आहेत, आपण त्यांचे मालक झालेले आहोत. हे विसरता कामा नये की तुम्हाला निवडून दिलेलं आहे ते जनतेने कशाकरता निवडून दिलेले आहे आणि का. जनतेला त्रास देण्यासाठी नाही, पशुपक्ष्यांना त्रास देण्यासाठी नाही, तर सर्वांचं चांगलं करण्यासाठी तुम्हाला जनतेने निवडून दिलेले आहे. साधू संतांच्या लाईनवर चालणारे लोक आपण आणि संतांनी जे मार्ग दाखवले त्या मार्गावर चालणारे लोक. आज संत तुकाराम महाराजांची ती ओळ आवर्जून लक्षात येतं आणि ती ओळ म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरी. आता वृक्षवल्ली सोयरी कुठे? वृक्षवल्ली ही आमची सोयरी, पण ते पण जागा राहिलेली दिसत नाही. पशुपक्ष्यावर निरंतर प्रेम करा. पशुपक्ष्यांचे कितीतरी परिवार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि जे स्टुडंट त्याला सपोर्ट करत आहेत त्यांच्यावरही लाठीचार्ज होत आहे. हा विकास आहे की विनाश आहे हे तुम्हीच ठरवायला पाहिजे. बंद करा, आता तरी बंद करा. हे जनतेचं लक्ष द्या जनतेकडे आणि हे बंद करा. नमस्कार.